नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मागच्या व्हिडिओपासून आपण भूगोलाची बेसिक माहिती घ्यायला सुरुवात केली होती। बेसिक माहितीमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं तर महाराष्ट्रातील नदी व त्या काठावरची वसलेली शहरे हे पाहिले होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नदी काठावरची शहरे पाहणार आहोत। म्हणजे एक नदी आहे, त्या नदीच्या काठावर तर कोणती शहर वसलेले आहे ते पाहणार आहोत। आपण याच्या बाबतीत महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा असंच पाहिलं होतं की महाराष्ट्रातील नदी व काठावरची शहरे पाहिली होती। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून द्या। वरती एक मेसेज फ्लॅश होत असेल त्याला क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, ते पहा। मग त्यानंतर भारतातील नदी व नदी काठावरची शहरे आता आपण पाहू। तर नर्मदा नदीच्या काठावर कोणते शहर आहे तर नर्मदा नदीच्या काठावर भरूच हे शहर आहे। लक्षात घ्या, भारतातील नदी आणि त्याच्या काठावरची शहरे याच्यावर आपल्या टीईटीला परत टेटला आणि जे काही सरळ सेवा परीक्षा आहेत किंवा इव्हन जेवढ्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यामध्ये याच्यावर हमखास प्रश्न असतो। आणि आपल्या टीईटीला पेपर 2 मध्ये गेल्या वर्षी याच्यातला एक प्रश्न पडला होता। त्यामुळे महाराष्ट्रातील नदी काठावरची शहरे, भारतातील नदी काठावरची शहरे आणि इव्हन जगातील नदी काठावरची शहरे हे चॅप्टर पाहणं खूप गरजेचं आहे। कारण हे 4 ते 5 मिनिटाचे व्हिडिओ, हे छोटे छोटे चॅप्टर आपले 3 मार्क पक्के करून जातात। म्हणजे विचार करा, भूगोलामधले आपले 3 मार्क्स फिक्स होतात। कशामध्ये? भारतातील नदी काठावरची शहरे, महाराष्ट्रातील नदी काठावरची शहरे आणि जगातील नदी काठावरची शहरे, ह्या 3 चॅप्टरचे 3 व्हिडिओ पाहिले तर आपले 3 मार्क्स फिक्स होऊन जातात। जास्त काही नाही, फक्त 4 ते 5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये आपले 3 मार्क्स फिक्स होऊन जातात। तर आता आपण पाहू भारतातील नदी काठावरची शहरे। त्याच्यामधले पहिली नदी आहे त्या नर्मदा नदी। नर्मदा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर भरूच हे शहर आहे। लक्षात घ्या, नर्मदा नदीच्या काठावर भरूच हे शहर वसलेलं आहे। कृष्णा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर कृष्णा नदीच्या काठावर विजयवाडा हे शहर आहे। लक्षात घ्या, जी काही कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीच्या काठावर विजयवाडा हे शहर आहे। महानदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर महानदीच्या काठावर कटक हे शहर आहे। लक्षात घ्या, महानदीच्या काठावर कटक हे शहर आहे। झेलम नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर आहे। हा सुद्धा प्रश्न टीईटीला येऊन गेला होता। झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर आहे। आता हुगळी नदी आहे, हुगळी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर हुगळी नदीच्या काठावर कोलकाता हे शहर आहे। हुगळी नदीच्या काठावर कोलकाता हे शहर आहे। तापी नदीच्या काठावर सुरत हे शहर आहे। लक्षात घ्या, जी काही तापी नदी आहे त्या तापी नदीच्या काठावर सुरत हे शहर आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर दिब्रुगड आणि गुवाहाटी हे शहर आहे। लक्षात घ्या, जी काही ब्रह्मपुत्रा नदी आहे त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर दिब्रुगड आणि गुवाहाटी हे शहर आहे। तावी नावाची सुद्धा नदी आहे, त्या तावी नदीवर जम्मू हे शहर वसलेलं आहे। सुवर्णरेखा नावाची नदी आहे, त्या सुवर्णरेखा नावाच्या नदीवर जमशेदपूर हे शहर वसलेलं आहे। सतलज नदीच्या काठावर फिरोजपूर आणि लुधियाना हे शहर आहेत। लक्षात घ्या, जी काही सतलज नदी आहे त्या सतलज नदीवर फिरोजपूर आणि लुधियाना हे शहर आहे ती। कावेरी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर कावेरी नदीच्या काठावर तिरुचिरापल्ली आणि श्रीरंगपट्टणम हे शहर आहेत। लक्षात घ्या, जी काही कावेरी नदी आहे त्या कावेरी नदीच्या काठावर तिरुचिरापल्ली आणि श्रीरंगपट्टणम हे शहर आहेत। यमुना नदी, जी काही यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या काठावर कोणते शहर आहेत तर या यमुना नदीच्या काठावर दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा हे शहर आहेत। लक्षात घ्या, जी काही यमुना नदी आहे या यमुना नदीच्या काठावर दिल्लीचे मुख्यमंत्री आपले अरविंद केजरीवालजी, आग्र्याला काय ताजमहल, मथुरा, पुन्हा इटावा हे शहर आहेत। लक्षात घ्या, जी काही यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या काठावर दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा हे शहर आहेत। अलकनंदा नावाची नदी आहे, त्या अलकनंदा नावाच्या नदीवर उत्तर काशी हे शहर आहे। लक्षात घ्या, अलकनंदा नदीच्या काठावर उत्तर काशी हे शहर आहे। साबरमती के संग तूने कर दिया कमाल हे गाणं ऐकलं असेल तर साबरमतीच्या काठावर कोणतं शहर आहे तर साबरमतीच्या काठावर अहमदाबाद हे शहर आहे। लक्षात घ्या, साबरमतीच्या काठावर अहमदाबाद हे शहर आहे। गोमती नावाची नदी आहे, त्या गोमती नदीच्या काठावर लखनौ हे शहर आहे। लक्षात घ्या, गोमती नदी, या गोमती नदीच्या काठावर लखनौ हे शहर आहे। शययू आणि घागरा, आपला घालायचा घागरा नाही, शययू घागरा
या नदीच्या काठावर अयोध्या हे शहर वसलेलं आहे। चंबळ नदी आहे, या चंबळ नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे तर कोटा। शिप्रा नदीच्या काठावर इंदोर आणि उज्जैन हे शहर वसलेलं आहे। लक्षात घ्या 2019च्या टीईटीच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारला गेलेला प्रश्न आहे पेपर 2 मध्ये, शिप्रा नदीच्या काठावर इंदोर आणि उज्जैन हे शहर वसलेलं आहे। परीक्षेमध्ये काय विचारलं गेलं होतं 2019च्या टीईटीच्या पेपर 2 मध्ये प्रश्न काय होता तर परीक्षेमध्ये काय प्रश्न होता तर उज्जैन हे शहर कोणत्या नदीवरचं आहे किंवा कोणत्या नदीवर वसलेलं होतं, तर असा प्रश्न होता। त्याला ऑप्शन काय दिले होते, शिप्रा दिला होता, तापी दिला होता, नर्मदा दिला होता आणि कृष्णा दिला होता, किंवा ऑप्शन एखादा वेगळा असू शकेल, पण शिप्रा, तापी, नर्मदा हे ऑप्शन होते, फिक्स आहे। तर शिप्रा नदीच्या काठावर इंदोर आणि उज्जैन हे शहर वसलेलं आहे। आपलं लेटेस्ट उदाहरण आहे 2019 आहे, म्हणून हा भाग पाहणं खूप गरजेचं आहे। भारतातील नदीकाठावरचे शहर आहे, महाराष्ट्रातील नदीकाठावरचे शहर आणि जगातील नदीकाठावरचे शहर, याच्यावर हमखास प्रश्न पडलेला असतो। महाराष्ट्रावर एक, भारतावर एक आणि जगावर एक, असे 3 मार्क्स तुमचे कंप्लीट होऊन जातात, 3 मार्क्स तुम्हाला मिळून जातात। त्यासाठी हे चॅप्टर क्लिअर करणं, समजून घेणं आणि पाठ करणं खूप गरजेचं आहे। तर शिप्रा नदीच्या काठावर इंदोर आणि उज्जैन हे शहर वसलेलं आहे। तुंगभद्रा नदीच्या काठावर कर्नूल हे शहर वसलेलं आहे। लक्षात घ्या जी काही तुंगभद्रा नावाची नदी आहे, या तुंगभद्रा नावाच्या नदीवर कर्नूल हे शहर वसलेलं आहे। मांडवी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर मांडवी नदीच्या काठावर पणजी हे शहर आहे। लक्षात घ्या मांडवी नदीच्या काठावर पणजी हे शहर आहे। आणि आता मुशी नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे तर मुशी नदीच्या काठावरचं शहर हैदराबाद। आपली मिशी नाही, ही मुशी नावाची नदी आहे, या मुशी नावाच्या नदीवर हैदराबाद हे शहर आहे। आपण मागे महाराष्ट्रातील नदी व काठावरचे शहरे पाहिले होते, त्याच्यामध्ये गोदावरीचा उल्लेख होता। त्या गोदावरीमध्ये फक्त आपण महाराष्ट्रातील शहरे घेतली होती, आता या गोदावरीवर भारतातील घेत आहोत। याच्यामध्ये कोणतं आहे नाशिक, नांदेड, गंगाखेड, पैठण, राक्षसभुवन, कोपरगाव, राजमेहंदी। गंगा नदीच्या काठावरची शहरे कोणती आहेत तर गंगा नदीच्या काठावरची शहरे हरिद्वार, कानपूर, मुंगे, मुर्शिदाबाद, वाराणसी, पटना। लक्षात घ्या जी काही गंगा नदी आहे, या गंगा नदीच्या काठावरची शहरे कोणती आहेत तर हरिद्वार, कानपूर, मुंगे, मुर्शिदाबाद, वाराणसी आणि पटना। तर आता आपण एकदम फास्ट मध्ये भारतातील नदी काठावरची शहरे पाहूत। नर्मदा नदी काठावरचं शहर भरूच, कृष्णा नदीच्या काठावरचं विजयवाडा, महानंदा नदीच्या काठावरचं शहर कटक, झेलम नदीच्या काठावरचं शहर श्रीनगर, हुगळी नदीच्या काठावरचं शहर कोलकाता, तापी नदीच्या काठावरचं शहर सुरत, ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरचं शहर दिब्रुगड आणि गुवाहाटी, तावी नदीच्या काठावरचं शहर जम्मू, सुवर्णरेखा नदीच्या काठावरचं शहर जमशेदपूर, सतलज नदीच्या काठावरचं शहर फिरोजपूर आणि लुधियाना, कावेरी नदीच्या काठावरचं शहर तुरुचिल्लापल्ली आणि श्रीरंगपट्टणम, यमुना नदीच्या काठावरचं शहर दिल्ली, आग्रा, मथुरा आणि इटावा, अलकनंदा नदीच्या काठावरचं शहर उत्तर काशी, साबरमती नदीच्या काठावरचं शहर अहमदाबाद, गोमती नदीच्या काठावरचं शहर लखनौ, शरयू घाघरा नदीच्या काठावरचं शहर अयोध्या, चंबळ नदीच्या काठावरचं शहर कोटा, शिप्रा नदीच्या काठावरचं शहर इंदोर आणि उज्जैन, तुंगभद्रा नदीच्या काठावरचं शहर कर्नूल, मांडवी नदीच्या काठावरचं शहर पणजी, मुशी नदीच्या काठावरचं शहर हैदराबाद, गोदावरी नदी काठावरचं शहर नाशिक, नांदेड, गंगाखेड, पैठण, राक्षसभुवन, कोपरगाव, राजेंद्र मेदी आणि गंगा नदीच्या काठावरचे शहर कोणते तर हरिद्वार, कानपूर, मुंगे, मुर्शिदाबाद, वाराणसी, पटना। तर अशा पद्धतीने आपण भारतातील नदी काठावरची शहरे हा टॉपिक पाहिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा याच्यातलं काही समजलं नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। म्हणून सबस्क्राइब करा, त्यानंतर घंटी वाजवा, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन।